रोजी राजगृह महिला बचत गट शैक्षणिक सामाजिक संस्था छत्रपती शाहू महाराज महिला बचत गट हे राजेश गंगावणे तसंच केशव गंगावणे यांची पत्नी माधुरी गंगावणे, लता दीपक सोनवणे हे त्या महिला बचत गटचे अध्यक्ष व सचिव आहेत. तसेच सुशीलाबाई हिरामण गंगावणे छत्रपती शाहू महाराज महिला बचत गट यांचे देखील ते अध्यक्ष आहेत. आज मिळालेल्या माहितीप्रमाणे माझा एक जवळील मित्र यांनी मला माहिती दिली का राजेश गंगावणे यांच्या गोडाऊनवरून पिकअप गाडी, ह्या गाडीमध्ये धान्य भरलेलं आहे. त्या गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात तांदूळ होते आणि ते तांदूळ आज रोजी कॅम्प पोलीस स्टेशन या ठिकाणी देखील जमा केलेले आहे. त्या गाडीमध्ये तांदूळ बघता मॅक्झिमम ड्रायव्हरची माहिती घेतली. त्या ड्रायव्हरने सांगितले की 65 ते 70 गोणी हा तांदूळ भरलेला आहे. ही गाडी जमा केली. जमा केल्यानंतर कुठे केली? जमा मार्केट यार्ड या ठिकाणी जमा केली, जनावरांच्या बाजाराजवळ. त्या गाडी जमा झाल्यानंतर ऍडिशनल गुंजाळ साहेब यांनी देखील चांगली कारवाई केली. वेळेवर त्यांनी सगळे पोलीस कर्मचारी यांना पाठवून दिले होते. परंतु तहसीलदार साहेबांना माहिती दिली. तहसीलदार साहेबांनी या एका कर्मचाऱ्याला माझ्यासोबत देणार होते, परंतु तो कर्मचाऱ्याचं दवाखान्याचं काम असल्या कारणाने तो काही आला नाही. वेळ न जाता मी त्या ठिकाणी गेलो. गाडी वेळेवर थांबवली. थांबवल्यानंतर ड्रायव्हरनी कबुली जबाब दिला का हा तांदूळ विक्री करण्यासाठी राजेश गंगावणेंनी मला मार्केटमध्ये पाठवलेले होते. ड्रायव्हरचं नाव पोलीस तपासामध्ये त्यांनी घेणारच आहे. मी असं म्हणतो का हे जे 2 बचत गट आहेत, या बचत गटांना मालेगाव शहरातील 10,000 विद्यार्थ्यांना अन्न पुरवण्याचं कामकाज, त्यांचं आरोग्य चांगलं राहण्याचं कामकाज ह्या महिला बचत गटांना दिलेलं आहे. हे लोक एक विद्यार्थी हा आपल्यासाठी, या देशाच्या भविष्यासाठी खूप महत्वाचा आहे. यांचं नागरिकत्व आणि यांचं आरोग्य अतिशय धोक्यात आहे. कारण की हा असा चुकीचा माल हा व्यक्ती दुसऱ्या लोकांना, व्यापाऱ्यांना हाताशी धरून स्वतःचं पोट भरण्यासाठी गोर गरीब विद्यार्थ्यांचा, लहान लहान मुलांचा तोंडातला घास हा हिरावून नेत आहे. मी सगळे पत्रकार बांधव यांच्या वतीने याच्या पाठीमागं कोण गॉडफादर आहे यांची देखील चौकशी झाली पाहिजे आणि हा व्यक्ती एवढी हिंमत का करतो आणि ह्या हिंमतेच्या पाठीमागं याला गॉडफादर म्हणून कोण त्याला गायडन करतं हे देखील मालेगावच्या जनतेसमोर येणं खूप महत्वाचं आहे. दुसरा विषय, माझ्या महिला, वार्डाच्या महिला, माझी नात्याने भाचीच आहे ती, यांनी देखील सांगितलं का ह्या अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिलांना, डिलिव्हरी महिलांना 10 दिवस, 7 दिवस, 5 दिवस त्या महिलांना जेवण देखील शासनाच्याकडून दिले जातं. परंतु तसं न होता त्या डिलिव्हरी महिलांचा देखील अधिकार हे असे वाईट प्रकृतीचे लोक हे हिरावून नेत आहेत. दुसरी गोष्ट, लहान लहान बालकांना किट दिले जातं, त्याला बेबी किट म्हणतात. ते बेबी किट देखील यांच्या घशामध्ये ते देखील शासनाचा निधी, शासनाचा पैसा जाऊ राहिला. मी सामाजिक कार्यकर्ता या नात्याने पत्रकारांच्या आपलं माध्यमातून मालेगावच्या जनतेला मी हा प्रश्न करू इच्छितो का हा व्यापारी आहे का हा दलाल आहे का हा चमचा आहे का कोणाचा पाळलेला हा कुत्रा आहे, याला जाब कोणी विचारणार आहे का नाही विचारणार आहे. मी एक जागरूक कार्यकर्ता म्हणून माझ्या वार्डाचे 2-5 लोक घेऊन मी आज रोजी आपलं कॅम्प पोलीस स्टेशन या ठिकाणी ती गाडी देखील जमा केलेली आहे. मी माझा जबाब दिलेला आहे. या व्यक्तीला याचा काही राजकीय मोठा पाठबळ आहे, याच्या पाठीमागे कोण आहे. मी एक सुज्ञ नागरिक म्हणून तहसीलदार साहेबांना देखील कॉल केलेला आहे. मी एफडीओ साहेबांना देखील कॉल केलेला आहे. त्याच्यानंतर मी पुरवठा डीएसओ या अधिकाऱ्यांना देखील कॉल केलेला आहे. परंतु राजकीय दबाव असल्या कारणाने या कोणत्याही लोकांनी फोन उचलले नाही. काही अधिकाऱ्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं, परंतु अध्यापक आज रोजी त्यांचा मोबाईल स्विच ऑफ आहे. या अधिकाऱ्यांवर देखील दप्तरी
दिरंगाई, दप्तरी कारवाई दिरंगाई अशी देखील मी कोर्टामध्ये जाऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे, हे देखील त्या अधिकाऱ्यांनी लक्षात असू द्यावं. त्या जागावर काय कारवाई झाली का? तिचे खिचडीचे प्रोजेक्ट तयार ते होतात. गोडाऊन होतं, ते गोडाऊन त्याचं स्वमालकीचं आहे. त्या ठिकाणी 12 सिलेंडर सापडलेले होते. त्यापैकी माहिती अशी मिळाली की 9 सिलेंडर छावणी पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलेला आहे. माझा प्रश्न आहे, जे 12 सिलेंडरमधून 9 सिलेंडर जमा करण्यात आले, बाकीचे सिलेंडर गेले कुठं, हा देखील माझा प्रश्न आहे. सिलेंडर कोणते होते? ते कमर्शियल होते? नाही, घरेलू होते ते. त्याला घरेलू सिलेंडर ठेवण्याचा अधिकारच नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे तो ठेवू शकत नाही. कारण की ते जर तुम्हाला करायचं आहे तर शासनाच्या नियमाप्रमाणे कमर्शियल, ज्याला 90 केजी म्हणतात, ते वापरण्याचा त्याला अधिकार आहे. त्याला 16 केजी वापरण्याचा अधिकार नाहीये. इथे गुन्हा दाखल झाला का? येथे मी जबाब दिलेला आहे. मालेगाव महानगरपालिकेचे पुरवठा विभागाचे अजूनपर्यंत अधिकारी आलेले नाहीत. मी त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करणार आहे. मग काय आपली अपेक्षा काय आहे? गुन्हा काय दाखल होणार? ते जे प्रकरण घडलेलं आहे त्यासाठी माझी एवढीच अपेक्षा आहे, जे लहान लहान मालेगाव तालुक्यातले बालकं आहेत, ते मालेगावचे असो का अथवा अवघ्या महाराष्ट्राचे असो, कुठल्याही बालकावर असा अन्याय झाला नाही पाहिजे, यासाठीच मी आज रोजी उभा आहे. सगळे किती वाजता गाडी पकडली होती? साधारण 11:30 वाजता मी गाडी पकडली. तर आतापर्यंत नगरपालिकेने कुठल्या प्रकारे दखल घेतलेली नाही. किती वाजता? आता 6:45 वाजता आहे. बरी तू इथून राजेश गंगावणे. कोणाकडून? राजेश गंगावणे राजेश गंगावणेकडून. राजेश गंगावणे भरीसनी गाडी कुठे पाठवायला नाही? काट्यावरती. काठेवरती पाठवायला लावली ना गाडी, त्यांनी भरायला लावली ना. कोणी? राजेश गंगावणे. राजेश गंगावणेने भरायला लावली ना. नक्की ना? आणि गाडी पुढे घेऊन चालला होता तू? काट्या करायला लावला होता काट्यावर. बरं, ठीक. नाही, भरून कुठे चाललो होतो तुम्ही? फक्त काट्यावर जे आणा काटा केल्यानंतर ते नाही बोलले, मग ते तिथं बोलणार होते. तिथे कुठे घ्यायचे? भाऊ या नाही ते कोणत्या ठिकाणचे तुम्ही? काटा करने के बाद कहाँ पे लेके जाने का बोले थे? वो नाही बताया मेरे. हे खोटं बोल नको तू. थोडा वेळ पहिले काय बोलणार? विकाली घेतला ना असं बोलणार होता ना तू. नाही नाही विकायला फक्त काटा करायला या म्हणे. मग तिथून कुठं गाडी जाते? काटा करायला लावला ना? बरं, सरकारी मालाचा काटा करायला लावला नाही. बरं, याच्या अगोदर किती वेळा केलेलं तुम्ही? नाही मी आत्ताच तर मी भाडं बोलवलं आहे म्हणे, चला बुवा. त्याच्यानंतर नाही गेलं. नाही, याच्या अगोदर किती वेळा तुम्ही? फर्स्ट टाइम आहे का? फर्स्ट टाइम. काटा झाला का मालाचा? नाही, काट्यावरच जाणार. हा लहान मुलांचा अन्नाचा अन्न आहे, माहितीये का? लहान लहान मुलांचा अधिकार आहे तो. साहेब मला काही माहिती नाही, फक्त मला असं ब्लॅक मध्ये विकतात मला माहिती नाही, फक्त भाडं मिळालं. नाल्याकडनं. आता फक्त गू खायचं बाकी राहिलं तुमचं. हाच नंबर व्हॉट्सअपवर आहे ना? टाकले का त्यांना? साहेबांना टाकून देणार, ते वाट पावलेलं ते लोकेशनची. व्हॉट्सअप नाही तो नंबर. व्हॉट्सअप आहे ना ते.